नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात असंख्य देवी देवतांची मंदिरं आहेत। प्रत्येक मंदिरामागे एक कथा, एक परंपरा आणि भाविकांची नितांत श्रद्धा दडलेली असते। आज आपण भेट देणार आहोत सातारा जिल्ह्यातील एका पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी, औंध येथील यमाई देवी मंदिराला। बोलता बोलता आपण अगदी मंदिराच्या जवळ आलो। मंदिर डोंगराच्या टोकावर वसलेले आहे। मंदिराच्या सभोवताली शांत निसर्ग, हिरवळ आणि डोंगर रांगा पाहून मन अगदी प्रसन्न होते। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्याही आहेत आणि तुम्ही इथे स्वतःचे आपले वाहन देखील घेऊन येऊ शकता। वरती पोहोचल्यानंतर संपूर्ण औंध गावाचा देखणा नजारा डोळ्यांना अगदी सुखावतो। मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे। यमाई या शब्दाचा अर्थ आपली आई असा घेतला जातो। त्यामुळे भक्त देवीला आपली माऊली मानून इथे दर्शनासाठी येतात। इथे आतमध्ये प्रवेश करताच गुरु माऊली म्हणजे दत्ताचे मंदिर आपल्याला दिसून येते आणि समोरच देवीच्या मंदिराचे उंचच उंच असे शिखर दिसून येते। हे मंदिर स्थापत्यकलेचा सुंदर असा नमुना आहे। या मंदिराच्या कळसावर विविध देवी देवतांच्या मूर्त्या देखील कोरलेल्या आहेत आणि ही उंचच उंच दीपमाळ देखील आहे। इथेच यमाई देवीने औंधासुराचा वध केला आणि त्याच्या विनंतीवरून या गावाला औंध असे नाव पडले। गाभाऱ्यात देवीची सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे। यमाई देवीला शक्तिरूप मानले जाते। भक्तांचा विश्वास आहे की देवीचे दर्शन घेतल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, घरात सुख शांती नांदते आणि मनोकामना देखील पूर्ण होतात। बाहेर आल्यानंतर समोरच एक गोल फिरणारा खांब दिसून येतो। भक्त हा खांब हाताने हलका ढकलून फिरवतात। असा विश्वास आहे की खांब सहज फिरला तर आपली मनोकामना पूर्ण होते। जर खांब कठीण गेला किंवा अजिबातच फिरला नाही तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी अजून वेळ आहे असं मानले जाते। दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात औंध गावात मोठ्या प्रमाणात उत्सव भरतो। या काळात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। ढोल ताशांचा गजर, देवीच्या पालख्या आणि भक्तिगीतांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघतं। याशिवाय यात्रा सोहळा, भजन, कीर्तन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात। इथे देवीला पीठ मीठ अर्पण करण्याची प्रथा आहे। इथे 5 परड्या ठेवलेल्या असतात। या 5ही परड्यांमध्ये पीठ, मीठ, हळदी कुंकू असे ठेवायचे असते। देवीचे मस्त असे दर्शन झाले आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलो। बाहेरचा परिसर पाऊस पडल्यामुळे इतका अप्रतिम झाला होता, सगळीकडे हिरवळ दिसत होती।
आमची आता रिटर्न जर्नी स्टार्ट झाली। औंध गावाला ऐतिहासिक देखील महत्त्व आहे, त्यामुळे इथे एक वस्तू संग्रहालय देखील आहे आणि या यमाई देवीचे जुने मंदिर औंध गावात आहे। आम्हाला वेळ कमी होता त्यामुळे आम्हाला ते पाहता आले नाही, पण तुम्ही जर इथे येत असाल तर तेही जरूर पहा। या मंदिराच्या पायथ्यालाच हे म्युझियम आहे आणि म्युझियम जवळच सुंदर असं गार्डन देखील आहे, त्यामुळे तुम्ही इथे आपला निवांत वेळ स्पेंड करू शकता। जेवण घेऊन आलात तर इथे मस्त अशी पिकनिक देखील होऊ शकते। इथे थोडेफार शॉपिंगचे आणि खाण्याचे देखील ऑप्शन्स अवेलेबल आहेत। औंध गावाच्या या निसर्गरम्य वातावरणात मस्त अशी आमची पेटपूजा झाली। आम्ही नवरात्रीच्या आधी काही दिवस इथे देवीला आलो होतो, पण तुम्ही नवरात्र उत्सवात जात असाल तर इथे खूप छान तुम्हाला डेकोरेशन, उत्सव पाहायला मिळेल, त्यामुळे या नवरात्रीत या देवीला जरूर जा। रोडच्या दोन्ही साईडला पाऊस पडल्यामुळे सुंदर असा नजारा दिसत होता, त्यामुळे आम्ही रिटर्न घरी कधी पोहोचलो ते समजले देखील नाही। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी।